नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीर मध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण स्टडी करणार आहोत फुरियर सिरीज हा खूप महत्त्वाचा पॉइंट जो 6 मार्क्स साठी बोर्ड एक्झाम मध्ये विचारला जातो. सो आज आपण फुरियर सिरीज मध्ये स्टडी करणार आहोत 3 वेळेला बोर्ड एक्झाम मध्ये विचारलेलं एक एक्झाम्पल. एका फंक्शनची आपण फुरियर सिरीज कॅल्क्युलेट करणार आहे दिलेल्या रेंज 0 to 2 पाय मध्ये. महत्त्वाचं एक्झाम्पल आहे, शेवटपर्यंत बघा, खूप सोपा आहे. ठीक आहे, सो बघूया आपण एक्झाम्पल काय. फाइंड द फुरियर सिरीज ऑफ द फंक्शन f of x is equals to 1/2 into pi minus x in the interval 0 to 2 pi. सो बघा 0 to 2 pi या इंटरवल मध्ये असणाऱ्या फंक्शन 1/2 pi minus x ची आपल्याला फुरियर सिरीज कॅल्क्युलेट करायची आहे. हे एक्झाम्पल डी बाटूच्या बोर्ड एक्झाम मध्ये 3 वेळेला विचारलेलं आहे. समर 24, विंटर 24 ची सप्लिमेंटरी एक्झाम्पल आणि विंटर 25 च्या एक्झाम मध्ये 6 मार्क साठी. सिंपल एक्झाम्पल आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमचे 6 मार्क फिक्स होऊन जातील. ठीक आहे, मग आता बघा, फुरियर सिरीज सोडवायचं असेल एक्झाम्पल तर पहिल्यांदा काय करूया, कुठल्या फंक्शनची फुरियर सिरीज कॅल्क्युलेट करायचं आहे ते फंक्शन लिहून घेऊया. कुठल्या फंक्शनची फुरियर सिरीज आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे, एफ ऑफ एक्स इक्वल टू 1/2 इंटू पाय मायनस एक्स. कोणत्या रेंज वरती या फंक्शनची फुरियर सिरीज कॅल्क्युलेट करायची आहे बघा, 0 to 2 पाय. मग आता आपण काय करणार, पहिल्या स्टेपला हा जो काही फंक्शन आहे याची फुरियर सिरीज कॅल्क्युलेट करायचं. सो फुरियर सिरीजचा फॉर्म्युला लिहून घ्यायचा 0 to 2 पाय या रेंज साठी असणारा. मग काय आहे बघा, तो फुरियर सिरीज एक्सपान्शन ऑफ द फंक्शन एफ ऑफ एक्स ओव्हर द इंटरवल 0 to 2 पाय इज गिवन बाय एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू a0 divided by 2 plus summation n equal to 1 to infinity an cos nx plus summation n equal to 1 to infinity bn sin nx. फॉर्म्युला एकदम सिंपल आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. आता कुठल्याही फंक्शनची फुरियर सिरीज जर सोडवायची असेल तर आपल्याला हे 3 फुरियर कोइफिशियंट कॅल्क्युलेट करावे लागतात, a0, an आणि bn. हे जर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवले तर तुम्हाला फुरियर सिरीजचा फॉर्म्युला पण लिहिता येतो. पहिल्या टर्म मध्ये काय करायचं, a नॉट, नंतर an, नंतर bn. जसा सिक्वेन्स असतो आपला तसंच आहे, a0 पहिला, नंतर an, a नंतर काय असतं b. ठीक आहे, a नॉट ला 2 ने डिवाइड करायचं आहे, an ला cos nx ने मल्टिप्लाय करायचं आणि bn ला sin nx. ऑलवेज लिहित असताना सुद्धा कॉम्प्लेक्स नंबर आठवा आपण, cos थीटा प्लस i sin थीटा असतो, पहिला cos नंतर sin. ओके, सो फॉर्म्युला लक्षात राहील. एकदम सिंपल वे मध्ये मी सांगितलं तुम्हाला. मग आता काय करूया, हा जर फंक्शनची मला फुरियर सिरीज कॅल्क्युलेट करायची असेल रेंज 0 to 2 पाय वरती, तर पहिला आपण a नॉट शोधणार, नंतर an शोधणार आणि नंतर bn शोधणार. हे 3 जे आहेत त्यांना आपण फुरियर कोइफिशियंट म्हणतो. ठीक आहे, सो पहिला a नॉट चा फॉर्म्युला लिहूया. आता हे a नॉट, an आणि bn सोडवायचे असतील तर आपल्याला इंटिग्रेशन सोडवायचं असतं दिलेल्या फंक्शनचं ओव्हर दी रेंज 0 to 2 पाय. सो हे फॉर्म्युले पण लक्षात ठेवायला सिंपल आहे. ओके, मग आता बघा a नॉट चा फॉर्म्युला काय आहे. पहिल्यांदा आपण घेणार 1/पाय. जर तुमचा इंटरवल पायच्या फॉर्म मध्ये असेल तर ऑलवेज लक्षात ठेवायचं 1/पाय हा इंटिग्रेशनच्या बाहेर असणार. ओके, आता इंटिग्रेशन घेणार कशावरती, 0 to 2 पाय या रेंज वरती. कोणाचं इंटिग्रेशन घेणार, एफ ऑफ एक्स. सो a नॉट कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला काय, 1/पाय इंटिग्रेशन 0 to 2 पाय fx dx. सिमिलरली पुढे an कॅल्क्युलेट करायचं असेल तर फॉर्म्युला काय असणार बघा, एकदम सिंपल फॉर्म्युला आहेत, लक्षात ठेवायला. 1/पाय आहे तसाच, नंतर इंटिग्रेशन, हे लक्षात ठेवायचं. फुरियर कोइफिशियंट सोडवायचे असेल तर इंटिग्रेशन सोडवायचं असेल ओव्हर दी रेंज. काय रेंज दिले, 0 to 2 पाय. ठीक आहे, कोणाचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे, ज्याची फुरियर सिरीज कॅल्क्युलेट करायचं आहे तो कोण, एफ ऑफ एक्स. पण आता an ला लक्षात ठेवायचं, एफ ऑफ एक्स सोबत इंटिग्रेशन घ्यायचंय cos nx. बघा an असेल तर एफ ऑफ एक्स इंटिग्रेट करा cos nx सोबत. ठीक आहे, dx. आणि लास्ट bn ला पण सेम असंच काय येणार, 1/पाय. तुमच्या लक्षात आलं असेल आता, इंटिग्रेशन 0 to 2 पाय. कोणाचं इंटिग्रेशन, एफ एक्स, पण कोणासोबत, साइन nx सोबत. ठीक आहे, लक्षात आलंय फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे.
मग आता सोडवूया आपण. पहिला ए नॉट सोडवूया. 1/π इंटिग्रेशन 0 to 2π fx dx. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. सो ए नॉट इक्वल टू 1/π आहे तसा इंटिग्रेशन 0 to 2π fx काय बघा f ऑफ x ज्याची आपल्याला फुरियर सिरीज कॅल्क्युलेट करायची आहे 1/2 इंटू पाय मायनस x. याचं इंटिग्रेशन घेतलं आणि त्याच्यामध्ये लिमिट 0 to 2π सबस्टिट्यूट केलं तर मला काय मिळणार ए नॉट मिळणार. ओके सोडवूया. सो ए नॉट इक्वल टू आता बघा हे इंटिग्रेशन सोडवायचं आहे. सो 1/2 हा काय आहे कॉन्स्टंट आहे आणि पाय मायनस एक्स हे फंक्शन आहे. मग आपल्याला माहिती आहे इंटिग्रेशन मध्ये कॉन्स्टंटने जर फंक्शनला मल्टिप्लाय केलं असेल तर आपण काय करतो कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर लिहितो. मग आता 1/π ऑलरेडी इंटिग्रेशनच्या बाहेर आहे. आणखी हा 1/2 पण बाहेर आला म्हणजे काय होणार 1 into 1 1 आणि डिवाइड बाय काय येणार पाय इंटू 2 2π. सो इंटिग्रेशनच्या बाहेर कुठला कॉन्स्टंट येणार 1/2π. कसं आलं लक्षात आलं ना. 1/2 कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर घेतला तर तो काय होणार आहे 1/π ला मल्टिप्लाय होणार. सो 1 into 1 1 पाय इंटू 2 2π. ठीक आहे. आणि जे काही फंक्शन राहिलंय त्याचं इंटिग्रेशन घेऊया. सो इंटिग्रेशन 0 to 2π काय राहिलं फंक्शन पाय मायनस एक्स dx. ठीक आहे. ओके आता हे सिंपल इंटिग्रेशन आहे. साधे फॉर्म्युले वापरून आपल्याला इंटिग्रेशन सोडवायचं आहे. सो ए नॉट इक्वल टू 1/2π. ठीक आहे. आता पहिला बघा इंटिग्रेशन मध्ये काय दिसतंय सबट्रॅक्शन दिसतंय. इंटिग्रेशन मध्ये ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन आली तर काय करतो आपण प्रत्येक फंक्शनचं इंटिग्रेशन सेपरेटली कॅल्क्युलेट करतो. मग पहिला कोणाचं इंटिग्रेशन घ्यायचं पाय. मग आता हा पाय काय कॉन्स्टंट आहे. एक्स सोडून सगळ्या टर्म्स या कॉन्स्टंट असणार. ठीक आहे. एक्स सोबत इंटिग्रेशन घेतो. dx म्हणजे काय एक्सच्या टर्म्सचं इंटिग्रेशन घ्यायचं. मग एक्स सोडून ज्या काही टर्म्स असतील त्या कॉन्स्टंट असणार. ठीक आहे. मग आता पहिला कुठली टर्म आहे पाय. पायचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे. मग फॉर्म्युला आठवा काय असतो कॉन्स्टंटच्या इंटिग्रेशनचा. कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स कसं लिहिलं जातं kx. मग पाय हा कॉन्स्टंट आहे. सो पायचं इंटिग्रेशन एक्स सोबत कसं लिहिणार पाय एक्स. ठीक आहे. मायनस आता कोणाचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे एक्सचं. मग एक्स हे कुठलं फंक्शन आहे पॉवर फंक्शन आहे ज्याची पॉवर किती आहे लिहिलेली नाही याचा अर्थ 1. मग पॉवर फंक्शनच्या इंटिग्रेशनचा फॉर्म्युला काय एक्स रेस टू पॉवर प्लस 1 डिवायडेड बाय पॉवर प्लस 1. मग एक्स रेस टू 1चं इंटिग्रेशन काय येणार एक्स रेस टू 1 प्लस 1 म्हणजे काय 2 डिवाइड बाय 2. सो एक्सचं इंटिग्रेशन काय आलं एक्स रेस टू 1 प्लस 1 दॅट इज 2 डिवायडेड बाय 2. ठीक आहे. सो बघा फंक्शनचं इंटिग्रेशन घेऊन झालं. आता काय करायचं ते जे काही आन्सर आलं ते लिमिट मध्ये लिहायचं. काय आहेत लिमिट आपल्या इंटिग्रेशनचे 0 to 2π. सो लोअर लिमिट 0 अप्पर लिमिट 2π. हे विसरायचं नाही. इंटिग्रेशन घेतल्यानंतर जे काही आन्सर येईल ते कशामध्ये लिहायचं लिमिट मध्ये लिहायचं दिलेल्या इंटिग्रेशनच्या. ठीक आहे. आता काय करूया त्या आन्सर मध्ये हे लिमिट सबस्टिट्यूट करूया. कोणाच्या जागी सबस्टिट्यूट करायचे एक्सच्या जागी. पहिला कुठलं लिमिट सबस्टिट्यूट करायचं अप्पर लिमिट. जिथं जिथं एक्स आहे तिथे तिथे 2π लिहूया. ठीक आहे. सो ए नॉट इक्वल टू पूर्ण आन्सर मध्ये 1/2π इंटू पाय इंटू एक्स. एक्सची व्हॅल्यू काय 2π आणि इंटू पाय म्हणजे काय येणार एक्सच्या जागी जर मी 2π लिहिला तर 2π इंटू पाय म्हणजे काय 2π स्क्वेअर. ठीक आहे. मायनस आता काय करायचं एक्सच्या जागी परत 2π लिहायचा आहे पण त्याचा काय घ्यायचा स्क्वेअर. मग 2π चा स्क्वेअर काय असतो 4π स्क्वेअर आणि डिवायडेड बाय 2 ऍज इट इज. ठीक आहे. अप्पर लिमिट सबस्टिट्यूट केलं आन्सर मध्ये. आता काय करायचं मायनस सेम त्याच आन्सर मध्ये आता एक्सच्या जागी लोअर लिमिट म्हणजे काय 0. सो 1/2π आहे तसा इंटू पाय इंटू एक्सच्या जागी लोअर लिमिट पाय इंटू 0 म्हणजे काय 0 मायनस इथं परत एक्सच्या जागी 0 0चा स्क्वेअर म्हणजे 0 डिवायडेड बाय 2. 0 ला कशाने डिवाइड करा आन्सर काय येणार 0. ठीक आहे. सो लोअर लिमिट सबस्टिट्यूट केलं अप्पर लिमिट सबस्टिट्यूट केलं. आता सिम्प्लिफाय करूया. ए नॉट इक्वल टू 1/2π आहे तसा 2π स्क्वेअर आहे तसा मायनस इथं आता 2 चा भाग जातोय 2 2 जा 4 बेदुने 4 म्हणजे काय राहणार 2π स्क्वेअर मायनस 2π स्क्वेअर मायनस 1/2π आणि 0 मायनस 0 म्हणजे काय 0. ठीक आहे. मग आता बघा ए नॉट ची व्हॅल्यू मिळाली मला. काय होतंय 2π स्क्वेअर आणि 2π स्क्वेअर कॅन्सल झाला म्हणजे काय राहिलं 0 राहिलं. मग ए नॉट ची व्हॅल्यू काय येणार 0 इंटू 1/2π म्हणजे 0
हा सबट्रॅक्ट करणार कशामध्ये 0 इंटू 1/2 म्हणजे 0. 0 न कशाने मल्टिप्लाय करा, डिवाइड करा, आन्सर काय येतं 0च येतं आणि 0 मायनस 0 किती असतं 0. सो A0 ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 0. ठीक आहे, पहिला फुरियर कोइफिशियंट आपण सोडवला फुरियर सिरीज मधला. आता दुसरा कोइफिशियंट म्हणजे an सोडवूया. आताच मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितलं होतं बघा, an इक्वल टू कॉन्स्टंट टर्म कुठली असते 1/π. इंटिग्रेशन कुठल्या रेंज वरती घ्यायचं जी दिले ती 0 to 2π वरती. इंटिग्रेशन कोणाचं घ्यायचं f ऑफ x. हे लक्षात ठेवा, तिन्ही फुरियर कोइफिशियंट मध्ये हे सेम आहे. 1/π कॉन्स्टंट असणार, इंटिग्रेशन तुमचं 0 to 2π कोणासोबत घ्यायचं f ऑफ x सोबत. मग आता an असेल तर फक्त हे लक्षात ठेवायचं f ऑफ x जो आहे तो इंटिग्रेट कोणासोबत करायचा cos nx सोबत. ओके, इंटू cos nx. ठीक आहे, मग आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया आणि इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करू. सो an इक्वल टू, लक्ष द्या केअरफुली, महत्वाचं एक्झाम्पल आहे, सिंपल आहे, शेवटपर्यंत बघा, 100% तुमचे 6 मार्क फिक्स होऊन जाणार. 1/π इंटिग्रेशन 0 to 2π f ऑफ x ची व्हॅल्यू काय आहे ते लिहूया. काय f ऑफ x ची व्हॅल्यू 1/2 इंटू π मायनस x इंटू cos nx आहे तसा dx. ठीक आहे, मग आता हे इंटिग्रेशन आपल्याला सोडवायचं आहे. आता हे कसं सोडवणार बघा, आपण याच्या आधी सुद्धा हा रूल स्टडी केलाय. तर 1/2 इंटू π मायनस x याच्यामध्ये x ची टर्म आहे म्हणजे हे अल्जेब्राइक फंक्शन आहे. ओके, आणि cos nx याच्यामध्ये cos हा ट्रिग्नोमेट्रिक टर्म आहे म्हणजे हे कुठलं फंक्शन आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. मग मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, जर इंटिग्रेशन मध्ये अल्जेब्राइक आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची मल्टिप्लिकेशन आली तर ते इंटिग्रेशन सोडवायसाठी आपण काय यूज करतो, जनरलाइज्ड रूल ऑफ बायपार्ट्स रूल. ठीक आहे, काय यूज करायचं, जनरलाइज्ड बायपार्ट्स रूल. कधी यूज करायचं म्हणून सांगितलं, जर इंटिग्रेशन मध्ये अल्जेब्राइक आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची मल्टिप्लिकेशन आली किंवा अल्जेब्राइक आणि एक्सपोनेन्शियल टर्मची मल्टिप्लिकेशन आली तर हा जनरलाइज्ड बायपार्ट्स रूल यूज करायचा आहे. काय आहे तो रूल, u इंटू व्ही dx. u अल्जेब्राइक पाहिजे, v ट्रिग्नोमेट्रिक किंवा एक्सपोनेन्शियल पाहिजे. काय करायचं, पहिली टर्म आहे तशी u आहे तसा, नंतर दुसऱ्याचं इंटिग्रेशन v चं इंटिग्रेशन, आता मायनस, पहिली टर्म प्लस नंतर मायनस. आता काय करायचं, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचं इंटिग्रेशन कंटिन्युअसली करायचं, मायनस नंतर प्लस, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह यू डॅशचं डेरिव्हेटिव्ह यू डबल डॅश, दुसऱ्याचं इंटिग्रेशन v2 चं इंटिग्रेशन v3 प्लस नंतर मायनस. आता काय करणार, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे यू डबल डॅशचं डेरिव्हेटिव्ह यू ट्रिपल डॅश आणि नंतर दुसऱ्याचं इंटिग्रेशन v3 चं इंटिग्रेशन v4 अँड सो ऑन. हे कधीपर्यंत करत जायचं, जोपर्यंत डेरिव्हेटिव्हचा आन्सर 0 येत नाही किंवा डेरिव्हेटिव्ह जोपर्यंत कॉन्स्टंट येत नाही तोपर्यंत करा. कॉन्स्टंट आला की पुढच्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, 0 असणार आहे. ठीक आहे, ओके, सिंपल रूल आहे, केअरफुली फक्त अप्लाय करायचा. ठीक आहे, लक्षात आलंय. हा, सो बघा an इक्वल टू 1/π आहे तसा. आता हे इंटिग्रेशन मला बायपार्ट्स रूलने सोडवायचं आहे, जनरलाइज बायपार्ट्स रूलने. तर याच्यामध्ये u म्हणजे काय 1/2 π मायनस x म्हणजे u आणि v म्हणजे काय cos nx. ठीक आहे, मग काय बघा, जनरलाइज बायपार्ट्स रूल, पहिलं फंक्शन आहे तसं. काय पहिलं फंक्शन 1/2 π मायनस x आहे तसा इंटू v1 म्हणजे दुसऱ्याचं इंटिग्रेशन, कोणाचं इंटिग्रेशन cos nx चं इंटिग्रेशन. सिंपल फॉर्म्युला आहे, याच्या आधी आपण 12वी मध्ये अप्लाय केलाय, नसेल लक्षात तरी पण मी सांगतो. सो cos चं इंटिग्रेशन काय असतं साइन, सो cos nx चं इंटिग्रेशन काय साइन nx आणि डिवाइड करायचं त्याला x च्या कोइफिशियंटने. सो बघा cos nx चं इंटिग्रेशन काय साइन nx डिवाइडेड बाय x चा कोइफिशियंट n. ठीक आहे, सो पहिली टर्म आहे तशी, दुसऱ्याचं इंटिग्रेशन cos nx चं इंटिग्रेशन साइन nx डिवाइडेड बाय x चा कोइफिशियंट n. ठीक आहे, आता प्लस नंतर काय मायनस. आता काय करत जायचं आहे, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचं इंटिग्रेशन, हेच आता प्रत्येक टर्म मध्ये करत जायचं. हा, मग आता पहिल्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह घेऊया म्हणजे 1/2 π मायनस x चं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. त्याच्यामध्ये 1/2 हा कॉन्स्टंट आहे आणि π मायनस x हे फंक्शन आहे. मग आपल्याला माहिती आहे कॉन्स्टंट आणि फंक्शन एकत्र आलं तर काय करायचं, कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आहे तसा. सो 1/2 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आहे तसा. ठीक आहे, आता डेरिव्हेटिव्ह कोणाचं घ्यायचं आहे, π मायनस x चं. सबट्रॅक्शन आहे म्हणजे प्रत्येकाचं डेरिव्हेटिव्ह सेपरेटली.
मग पाय हा काय कॉन्स्टंट आहे, एक्स नाही म्हणजे कॉन्स्टंट, आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 0. सो पाय कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0 मायनस आता कोणाचं डेरिव्हेटिव्ह एक्सचं, एक्सचं डेरिव्हेटिव्ह एक्स सोबत काय असतं 1 असतं. ठीक आहे. सो पहिल्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह झालं. आता काय करायचं, दुसऱ्या टर्मचं इंटिग्रेशन घ्यायचं. मग डेरिव्हेटिव्ह किंवा इंटिग्रेशन काही सोडवत असताना पहिला कॉन्स्टंट आहे तसे बाहेर लिहून घ्यायचे. मग आता याच्यामध्ये कॉन्स्टंट कोण आहे, हा 1/n कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर. ठीक आहे. आता इंटिग्रेशन कोणाचं घेणार, साइन एन एक्सचं. जसा कॉसचा फॉर्म्युला आहे तसा साइनचा पण फॉर्म्युला आहे. साइनचं इंटिग्रेशन काय असतं, मायनस कॉस. मग साइन एन एक्सचं इंटिग्रेशन काय येणार, मायनस कॉस एन एक्स डिवायडेड बाय एक्सचा कोइफिशियंट एन. ठीक आहे. हा मग सांगा आता, साइन एन एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉस एन एक्स डिवायडेड बाय एक्सचा कोइफिशियंट एन. आणि नंतर हे होणार, आता काय होणार, एन इंटू एन. हा लक्षात ठेवा, हा एन आपला कॉन्स्टंट आहे इथला, कन्फ्यूज होऊ नका. ठीक आहे. पहिला आपण कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर लिहिला होता. नंतर हा एन कशामधला आहे, इंटिग्रेशन मधला आहे, कोणाच्या, साइन एन एक्सच्या. सो साइन एन एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉस एन एक्स आणि डिवाइड बाय एक्सचा कोइफिशियंट एन. ठीक आहे. सो डिनॉमिनेटरला काय आलं, एन इंटू एन म्हणजे काय, एन स्क्वेअर. ठीक आहे. हा पुढे जाऊया आता. मायनस नंतर प्लस, काय करायचं, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह. मग आता याच्यामध्ये बघा एक्सची टर्म आहे का, नाही आहे, म्हणजे हा काय झाला, कॉन्स्टंट झाला, आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 0 असतं. म्हणून मी तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं, कधी ही प्रोसिजर थांबवायची, डेरिव्हेटिव्ह 0 आला की, किंवा जर आपली पहिली टर्म ही कॉन्स्टंट आली तर. ठीक आहे. संपला. आता याच्या पुढे काही जनरलाइज बाय पार्ट्स रूल अप्लाय करायचा नाही. एवढा सिंपल आहे, लक्षात ठेवा. जनरलाइज बाय पार्ट्स रूल केअरफुली यूज करा आणि लिहिताना पण सुटसुटीत लिहा, म्हणजे चुका होत नाही. ठीक आहे. सो जनरलाइज बाय पार्ट्स रूल अप्लाय केला, हे आलं की तुम्हाला या एक्झाम्पल मध्ये काहीही अवघड नाही. आता काय करूया, जे काय आन्सर आले ते लिमिट मध्ये लिहूया. काय आहेत लिमिट आपले इंटिग्रेशनचे, 0 to 2π. ठीक आहे. आता पहिल्यांदा काय करतो आपण, अप्पर लिमिट सबस्टिट्यूट करतो. या पूर्ण आन्सर मध्ये जिथं जिथं एक्स आहे तिथं तिथं काय लिहा, अप्पर लिमिट 2π लिहा. ओके. बघा सगळीकडे 2π लिहूया. हा मग सांगा काय येणार, आता एक्सच्या जागी 2π लिहिले तर 1/π इंटू 1/2 पाय मायनस 2π इंटू साइन एन इंटू 2π म्हणजे 2n पाय डिवाइड बाय n मायनस 1/2 0 minus 1 into minus cos n into 2π म्हणजे 2n पाय डिवायडेड बाय n स्क्वेअर. मी कुठलीही टर्म सिम्प्लिफाय केलेली नाही आणि करतही बसू नका, वेळ घालवायचा नाही, डायरेक्टली आपण सबस्टिट्यूशन करायचे. ठीक आहे. एक्सच्या जागी 2π लिहा, n इंटू 2π म्हणजे काय 2n पाय. ठीक आहे. अप्पर लिमिट सबस्टिट्यूट केला. आता काय करायचं, मायनस सेम त्याच आन्सर मध्ये आता काय करायचं, एक्सच्या जागी लोअर लिमिट, जिथं जिथं एक्स आहे तिथं लोअर लिमिट 0 लिहूया. ठीक आहे. सो बघा काय येणार, मग एक्सच्या जागी 0 लिहिलं तर 1/π इंटू 1/2 पाय मायनस 0 इंटू साइन n इंटू 0 म्हणजे 0 डिवायडेड बाय n मायनस 1/2 0 मायनस 1 इंटू मायनस कॉस n इंटू 0 म्हणजे 0 डिवायडेड बाय n स्क्वेअर. ठीक आहे. अप्पर लिमिट सबस्टिट्यूट केलं, लोअर लिमिट सबस्टिट्यूट केलं. आता काय करायचे, आपण फॉर्म्युले वापरायचे. हे फॉर्म्युले तुम्हाला पाठ असले पाहिजेत. या फुरियर सिरीज मध्ये काहीही अवघड नाही. मग आता कशा कशाचे फॉर्म्युले पाहिजेत बघा, किंवा तुम्हाला एक सिंपल ट्रिक सांगतो. जिथं पण तुम्हाला साइनच्या टर्म दिसतील त्यात झिरोच असणार आहे. म्हणजे बघा ही साइनची टर्म आहे, सो याचा आन्सर काय असणार आहे 0. लय डोकं चालवायचं नाही. साइनची टर्म दिसली की त्याला काय लिहून टाकायचं 0. ही पण एक साइनची टर्म आहे, म्हणजे यांचा आन्सर काय असणार आहे 0 असणार आहे. फक्त कॉसच्या टर्म सोडवायच्या. ठीक आहे. बघा मग आता काय करणार आहे, आपण फॉर्म्युले वापरणार आहे. कुठले, साइन 2nπ 0. मी सांगितलं ना, साइनची टर्म जी पण असेल त्याचा आन्सर 0. नंतर कॉस 2nπ, आता हा फॉर्म्युला लक्षात ठेवायला लागेल. कॉस 2nπ चा आन्सर असतं 1. ठीक आहे. नंतर साइन 0, साइनची टर्म दिसली की त्याचा आन्सर 0. आणि लास्टला कॉस 0, कॉस 0 चा आन्सर काय 1. ठीक आहे. सबस्टिट्यूट करूया. सो an इक्वल टू 1/π आहे तसा इंटू, आताच सांगितलं मी तुम्हाला, साइन 2nπ म्हणजे 0, आणि 0 इंटू एनिथिंग हे काय असतं 0 असतं. सो पहिली टर्म आपली काय झाली, ही 0 झाली. सो काही सोडवायची गरज नाही याच्यामध्ये, 0.
देन आता दुसरी टर्म केअरफुली बघा, पहिल्यांदा साइन कंप्लीट करून घ्यायची. हा मायनस प्लस झाला, परत हा मायनस, प्लस मायनस मायनस. ठीक आहे. नंतर कॉन्स्टंट कुठला येणार, 1/2 इंटू 1 म्हणजे 1/2. ठीक आहे. आणि आता काय राहिलंय, cos 2n पाय. cos 2n पायची व्हॅल्यू काय 1 आणि डिवायडेड बाय काय येणार n². ठीक आहे. लक्षात आलं कसं सोडवलंय. पहिल्यांदा साइन चेक केले, मायनस इंटू मायनस प्लस इंटू मायनस मायनस. सो फायनल आन्सर काय आलं मायनस. देन कॉन्स्टंट मल्टिप्लाय केला, 1/2 इंटू 1 1/2. ठीक आहे. आणि देन cos 2n पायची व्हॅल्यू 1 अपॉन n². ठीक आहे. ओके. सिमिलरली आता लोअर लिमिट सोडवूया, मायनस 1/π इंटू, परत बघा इथं साइनची टर्म आहे, साइनची टर्म म्हणजे आन्सर काय 0 आणि 0 इंटू एनिथिंग म्हणजे काय 0, म्हणजे पहिल्या टर्मचा आन्सर काय झालं 0. ठीक आहे. आता ही दुसरी टर्म सोडवायची आहे, परत साइन चेक करायचं. तर हे मला माहिती असतं 0 - 1 म्हणजे काय असतं -1 असतं. सो पहिल्यांदा मल्टिप्लाय करूया साइनची, मायनस मायनस प्लस मायनस म्हणजे काय मायनस. आता नंबरची मल्टिप्लिकेशन, 1/2 इंटू 1 म्हणजे 1/2. ओके. आता फक्त काय राहिलं cos 0 अपॉन n², पण cos 0 म्हणजे काय 1. सो cos 0 ची व्हॅल्यू 1 डिवायडेड बाय काय येणार n². लक्षात आलं. बघा किती सिंपल आहे, फक्त व्यवस्थित लिहायचं, गडबड करायची नाही. ओके. सो an इक्वल टू, आता काय करूया, हा 1/π आतमधल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करूया. 0 ला मल्टिप्लाय केल्यावर काही फरक पडत नाही, आन्सर 0 येतं, त्यामुळे मी ते लिहित नाही. आता हा 1/π 1/2 इंटू 1/n² ला मल्टिप्लाय करू, पण साइन काय येणार मायनस, प्लस मायनस मायनस. ओके. आता न्यूमरेटरला मल्टिप्लाय करा, 1 इंटू 1 1 1 इंटू 1 1. देन डिनॉमिनेटरला पाय इंटू 2 2π इंटू n² म्हणजे काय 2n² पाय. ठीक आहे. लक्षात आलं. मल्टिप्लिकेशन प्लस मायनस मायनस, 1 इंटू 1 इंटू 1 म्हणजे 1, पाय इंटू 2 इंटू n² म्हणजे काय 2n² पाय. ठीक आहे. आता नेक्स्ट मायनस 1/π आतमधल्या टर्मला मल्टिप्लाय करूया. 0 ला मल्टिप्लाय केलं तर 0च येणार, त्यामुळे तो काही लिहित नाही. ठीक आहे. आता मायनस 1/π या 1/2 इंटू 1/n² ला मल्टिप्लाय करू. सो मायनस मायनस, पहिला साइनची मल्टिप्लिकेशन करायची, प्लस सेम मगासारखंच, न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला. सो 1 इंटू 1 इंटू 1 म्हणजे काय 1 आणि डिवायडेड बाय पाय इंटू 2 इंटू n² म्हणजे काय 2n² पाय. ठीक आहे. सोडवलं. आता काय दिसतंय बघा, दोन्ही टर्म सेम आहेत पण अपोजिट साइन आहे, म्हणजे काय होणार कॅन्सल होणार. सो 1/2n² पाय आणि मायनस 1/2n² पाय कॅन्सल झाला, म्हणजे an ची व्हॅल्यू काय आली 0 आली. सो बघा किती सिंपल होतं हे इंटिग्रेशन. फक्त केअरफुली आणि सुटसुटीत लिहा, चुका करू नका, ब्रॅकेट वापरा जिथं पाहिजे तिथे. ठीक आहे. सो an ची व्हॅल्यू मला मिळाली 0 मिळाली. आता कोणाची व्हॅल्यू शोधायची आहे bn, तिसरा फुरियर कोएफिशियंट. पहिला त्याचा फॉर्म्युला लिहूया, मग जे सांगितलं होता bn काय कॉन्स्टंट 1/π फिक्स, इंटिग्रेशन कुठल्या रेंज वरती 0 to 2π वरती, कोणाचं f ऑफ x. पण आता bn आहे त्यामुळे त्याचा कोएफिशियंट लिहायला विसरायचं नाही. इंटिग्रेशन 0 to π fx कोणासोबत इंटिग्रेट करायचं बघा इथं bn सोबत कोण आहे साइन nx. सो fx इंटू काय घ्यायचं साइन nx. ठीक आहे. लक्षात आलं. फॉर्म्युले लक्षात ठेवणं पण खूप इझी आहे. आता हे इंटिग्रेशन सोडूया. bn इक्वल टू 1/π आहे तसं इंटिग्रेशन 0 to 2π f ऑफ x, कुठल्या फंक्शनचं आपल्याला फुरियर सिरीज काढायची आहे 1/2 π मायनस x इंटू साइन nx dx. ठीक आहे. ओके. आता हे सोडूया इंटिग्रेशन सेम मगासारखंच. परत बघा 1/2 π मायनस x हे म्हणजे काय अल्जेब्राइक फंक्शन आहे आणि साइन nx हे कुठलं फंक्शन आहे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे. आणि अल्जेब्राइक आणि ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनची मल्टिप्लिकेशन आली तर ते इंटिग्रेशन सोडवण्यासाठी आपण कुठला रूल यूज करतो जनरलाइज्ड बाय पार्ट्स रूल. ठीक आहे. मग अशी बघितलाय सेम तसंच अप्लाय करूया, लक्ष द्या केअरफुली. सो bn इक्वल टू 1/π आहे तसा, जो काही बाय पार्ट्स रूल अप्लाय करणार आहे तो ब्रॅकेटमध्ये अप्लाय करायला विसरायचं नाही. ओके. ठीक आहे. आता रूल काय u, पहिल्या फंक्शनला u एज्युम करतो, दुसऱ्याला v. काय रूल आहे, पहिलं फंक्शन आहे तसं पहिली टर्म व्यवस्थित लिहा, त्याच्यानंतरच्या टर्म आपल्याला काय करायचं आहे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन करत जायचं आहे. पहिली टर्म चुकायची नाही.
ओके, काय करायचं आहे, फर्स्ट फंक्शन जे आहे ते आहे तसं कुठलं आहे 1/2 पाय मायनस एक्स इंटू काय करायचं दुसऱ्याचं इंटिग्रेशन म्हणजे साइन एन एक्सचं इंटिग्रेशन. आताच बघितलंय आपण काय असतं साइन एन एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉस एन एक्स अपॉन एन. सो साइन एन एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉस एन एक्स अपॉन एन. ठीक आहे, प्लस नंतर नेक्स्ट साइन काय मायनस. आता काय करायचं पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह बघितलंय आपण एनच्या वेळी सेम तसंच 1/2 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. आता डेरिव्हेटिव्ह कोणाचं घ्यायचं पाय मायनस एक्स. मग पाय हा काय कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 0 मायनस एक्सचं डेरिव्हेटिव्ह एक्स सोबत काय 1. ठीक आहे, सो पहिल्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह झालं. आता काय करायचं दुसऱ्याचं इंटिग्रेशन पुढे लिहायचं. पहिला कॉन्स्टंट आहे तसे लिहा. कुठला कॉन्स्टंट आहे हा मायनस आणि काय कॉन्स्टंट आहे डिवाइड बाय एन हे कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या बाहेर. म्हणजे आता इंटिग्रेशन फक्त कोणाचं घ्यायचं कॉस एन एक्स. मग काय असतं कॉस एन एक्सच्या इंटिग्रेशनचा फॉर्म्युला साइन एन एक्स अपॉन एन. सो सांगा कॉस एन एक्स इंटिग्रेशन काय ना साइन एन एक्स डिवाइडेड बाय एक्सचा कोएफिशियंट एन आणि आपल्याला माहिती आहे एन इंटू एन काय होणार एन स्क्वेअर. ठीक आहे, आता पुढं मायनस नंतर काय प्लस पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह. मग यात डेरिव्हेटिव्ह कधी घेतो आपण एक्सची टर्म असेल तर आहे का याच्यामध्ये एक्स मधली टर्म नाहीये म्हणजे हा काय झाला कॉन्स्टंट आणि फक्त कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 0 असतं. सो डेरिव्हेटिव्ह 0 आलं की प्रोसिजर थांबवा. ठीक आहे, पुढे काहीही करत बसायचं नाही. मग आता काय करायचं जे काही आन्सर आलं त्याच्यामध्ये लिमिट सबस्टिट्यूट करा इंटिग्रेशनचे काय 0 to 2 पाय. मग आता पहिलं कुठलं लिमिट सबस्टिट्यूट करतो आपण अप्पर लिमिट कोणाच्या जागी एक्सच्या जागी. सो जिथं जिथं एक्स आहे तिथं तिथं काय लिहूया 2 पाय लिहूया आणि ते सोडवू. मग काय येणार बघा 1 अपॉन पाय 1/2 पाय मायनस एक्सच्या जागी 2 पाय इंटू मायनस कॉस एन इंटू 2 पाय म्हणजे 2n पाय डिवायडेड बाय एन मायनस 1/2 इंटू ब्रॅकेट 0 मायनस 1 इंटू मायनस साइन एन इंटू 2 पाय म्हणजे 2n पाय डिवायडेड बाय एन स्क्वेअर. अप्पर लिमिट सबस्टिट्यूट केलं मायनस. आता काय करायचं सेम त्याच आन्सर मध्ये म्हणजे याच्यामध्ये सेम याच आन्सर मध्ये आता काय करायचं एक्सच्या जागी काय लिहायचं लोअर लिमिट 0. जिथं जिथं एक्स आहे तिथं तिथं 0 लिहूया. ओके केअरफुली सिंपल वे मध्ये बघा मग. सो 1 बाय पाय इंटू ब्रॅकेट ब्रॅकेट व्यवस्थित लिहा 1/2 पाय मायनस 0 इंटू मायनस कॉस एन इंटू 0 म्हणजे 0 डिवाइड बाय एन मायनस 1/2 0 मायनस 1 इंटू मायनस साइन एन इंटू 0 म्हणजे परत काय 0 आणि डिवायडेड बाय एन स्क्वेअर. मग आता आपल्याला माहिती आहे साइनच्या ज्या काही टर्म्स आहेत या ऑलवेज काय येतात फुरियर सिरीज मध्ये 0 येतात. ओके सो हे 0 असणार आहे. आणखी एक साइनची टर्म आहे ही याचं पण आन्सर काय येणार 0. ठीक आहे, हे लक्षात ठेवा साइनच्या टर्म्स फुरियर सिरीज मध्ये दिसले की त्याचा आन्सर काय लिहायचं 0. फक्त कॉसच्या टर्म सोडवायच्या. ओके आता फॉर्म्युले वापरूया मगाचेच. साइन 2n पाय म्हणजे 0 कॉस 2n पाय म्हणजे 1 साइन 0 म्हणजे 0 आणि कॉस 0 म्हणजे काय 1. ओके अप्लाय करूया. सो bn इक्वल टू 1 बाय पाय इंटू आता ही कॉसची टर्म आहे म्हणजे ही सोडवायला लागेल. ठीक आहे, सो 1/2 आहे तसा इंटू पाय मायनस 2 पाय पाय मायनस 2 पाय म्हणजे काय मायनस पाय ब्रॅकेट मध्ये लिहा नंतर मायनस कॉस 2n पायची व्हॅल्यू काय 1 म्हणजे काय येणार मायनस 1 अपॉन एन. ठीक आहे, पुढे मायनस तर हे काय येणार साइन 2n पाय म्हणजे 0 आणि 0 इंटू एनिथिंग काय येणार 0. सो दुसरी टर्म काय येणार आहे 0. ओके जिथं साइनची टर्म आहे ती सोडवायचीच नाही डायरेक्टली 0 लिहून टाकायचं. ठीक आहे, पुढे मायनस लोअर लिमिट सोडूया आता 1 बाय पाय आहे तसा इंटू ब्रॅकेट मध्ये बघा पहिल्या टर्म मध्ये कॉस आहे म्हणजे सोडवायला लागेल. सो 1/2 आहे तसा पाय मायनस 0 म्हणजे पाय मायनस ओके कॉस 0 म्हणजे काय बघा कॉस 0 ची व्हॅल्यू काय 1 म्हणजे काय येणार मायनस 1 डिवायडेड बाय एन. ठीक आहे, देन मायनस आता बघा साइन 0 दुसऱ्या टर्म मध्ये साइनची टर्म आहे म्हणजे याचा आन्सर काय 0. साइन 0 चा आन्सर काय असतं 0 आणि 0 इंटू एनिथिंग काय असतं 0. ठीक आहे, सो मायनस 0. ठीक आहे, सबस्टिट्यूट केले अप्पर लिमिट लोअर लिमिट दोन्ही सबस्टिट्यूट केले. आता सिम्प्लिफाय करूया bn इक्वल टू केअरफुली सिम्प्लिफाय. ओके 1 बाय पाय आहे तसा
मायनस मायनस प्लस पाय आणि डिवायडेड बाय काय येणार 2n. ओके, पुढे मायनस मायनस काय होणार प्लस, हा मायनस आणि हा मायनस काय होणार प्लस 1/पाय आणि आतमध्ये मल्टिप्लाय करू 1 इंटू पाय म्हणजे पाय आणि डिवायडेड बाय 2 इंटू एन म्हणजे काय 2n, पाय बाय 2n आणि हा 0 आहे सो 1/पाय इंटू 0 म्हणजे काय 0, नाही लिहिलं तरी चालतंय. ओके, लक्षात आलंय. मायनस मायनस प्लस 1/पाय आणि हा 1/2 पाय 1/n ला मल्टिप्लाय केलं तर काय ना पाय बाय 2n. ठीक आहे, मग आता बघा व्यवस्थित सिम्प्लिफाय करूया. काय होते बघा, पहिल्या टर्म मध्ये पाय आणि पाय कॅन्सल होतोय, दुसऱ्या टर्म मध्ये पण पाय आणि पाय कॅन्सल होते. म्हणजे काय राहतं पहिल्या टर्म मध्ये 1/2n प्लस दुसऱ्या टर्म मध्ये काय राहतं 1/2n. मग आपल्याला माहिती आहे ए प्लस ए असेल तर आपण काय लिहितो 2 टाइम्स ए लिहितो. हा किती वेळेला आलाय 2 वेळेला आलाय म्हणजे कसं लिहिणार bn इक्वल टू 2 टाइम्स 1/2n म्हणजे परत काय कॅन्सल होतं 2 आणि 2 कॅन्सल होतो म्हणजे bn ची व्हॅल्यू काय आली 1/n. सो बघा सिम्प्लिफिकेशन व्यवस्थित करा, बाकी काहीही अवघड नाही. सो bn ची व्हॅल्यू मिळाली 1/n. सो आता आपल्याला तिन्ही फुरियर कोएफिशियंट्स मिळालेले आहेत. a0 मिळाला 0, an मिळाला 0, bn मिळाला 1/n. काय अवघड होतं का? अजिबात नाही, खूप सिंपल आहे. आता फक्त काय करायचं लास्ट स्टेपला हे तिन्ही फुरियर कोएफिशियंट आपल्या फुरियर सिरीजच्या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करायचे म्हणजे इक्वेशन 1 मध्ये. ठीक आहे, मग पहिला एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा ज्याची फुरियर सिरीज ऑब्टेन करायची. काय एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू 1/2 इंटू पाय मायनस एक्स याची फुरियर सिरीज काय आली बघा इक्वल टू पहिला काय a0 म्हणजे काय 0 डिवायडेड बाय 2 प्लस समेशन n इक्वल टू 1 टू इन्फिनिटी an किती आहे 0 इंटू कॉस nx प्लस समेशन n इक्वल टू 1 टू इन्फिनिटी bn किती आहे bn 1/n आणि त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं साइन nx ने. ओके, सो ही झाली आपली रिक्वायर्ड फुरियर सिरीज. फक्त यामध्ये सिम्प्लिफाय काय होतं बघा 0/2 म्हणजे काय 0, 0 इंटू कॉस nx म्हणजे काय 0. ठीक आहे, सो पहिल्या दोन्ही टर्म काय होतात 0 होतात म्हणजे त्या नाही लिहिल्या तरी चालतील. म्हणजे आपली रिक्वायर्ड फुरियर सिरीज 1/2 इंटू पाय मायनस एक्स ची काय आली समेशन n इक्वल टू 1 टू इन्फिनिटी 1/n साइन nx. सो बघा इतकं सिंपल एक्झाम्पल विंटर 25, समर 24 आणि विंटर 24 च्या सप्लिमेंटरी एक्झाम्पल मध्ये 6 मार्क्स साठी विचारलं होतं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काहीही शंका असतील तर कमेंट बॉक्स मध्ये जरूर करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.